नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डेझी व्लॉग या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे शेंगुड्याची रेसिपी। तर या शेंगुड्यांना तुमच्या इकडं काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा। तर सर्वात आधी मी मसाला रेडी करून घेते। त्यासाठी मी घेतले आहे मिरच्या, लसूण, जिरं, मीठ, कोथिंबीर, हळद आणि एक लवंग, एक मिरी, थोडीशी वेलची, असं छानपैकी मी सर्व घेऊन घेतलं आहे। नंतर मी एक कांदा कट करून तो छानपैकी लालसर असा भाजून घेते। छान असा लालसर भाजून घ्यायचा आहे। थोडं तेल टाकून भाजायचं आहे, म्हणजे तो काळपट नाही होत व भाजीही कडवट नाही लागत। मस्तपैकी लालसर असा कांदा करून घ्यायचा आहे। तोपर्यंत मी खोबरं किसून ठेवलं होतं, ते खोबरंही आपल्याला असं लालसर छान असं भाजून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओ पण नक्की जाऊन बघा। छान छान रेसिपी अशा मी अपलोड केल्या आहेत, नक्की जाऊन चेक करा आणि व्हिडिओ लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका। नंतर मी धना पावडर असा भाजून घेते, तोही छान असा लालसर असा छान भाजून घ्यायचा आहे। गॅस बंद करून भाजायचा आहे, म्हणजे तो जळत नाही आणि भाजी कडवट लागत नाही। छानपैकी आपला सर्व मसाला रेडी झाला होता। नंतर त्याला आपल्याला थोडं आलं घ्यायचं आहे, आलं किसून घ्यायचं आहे। नंतर छान मसाला आपला रेडी झाला होता, तेलही तापलं होतं। छान कडक फोडणी द्यायची, तेल खूप तापू द्यायचं आहे, तेव्हाच मसाला टाकायचा आहे। बघा मी किती छान फोडणी दिली, अशी छान वाफ निघेपर्यंत फोडणी द्यायची। त्यानंतर मी शेंगुड्यांसाठी रेडी करत होती बेसन पीठ। बेसन पीठमध्ये मी ओवा घेतला आहे, असा ओवा छानपैकी घेऊन घ्यायचा आहे थोडा। त्यामध्ये घ्यायचं आहे मीठ, थोडं टाकायचं आहे आणि जो मसाला होता ना मी फोडणी दिली, तो मसाला मी थोडा काढून ठेवला होता। मला शेंगुडे रेडी करण्यासाठी थोडासा मसाल्याची गरज होती, म्हणून मी थोडा मसाला काढून ठेवला होता साईडला। आता मी त्या मसाल्याचं पाणी आणि 1 चम्मच मसाला असं त्या बेसन पीठसोबत मळून घेणार आहे। छानपैकी असं मस्त मळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इकडं आपला मसालाही रेडी होत होता। छान झाकून ठेवून मस्त रेडी करायचा आहे मसाला, लालसर असा रेडी करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर थोडं पाणी टाकून झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे तरणही भाजीला छान येतं। फ्रेंड्स, मी एकटी व्हिडिओ काढत असते, एक हाताने भाजी करत असते आणि एक हाताने व्हिडिओ काढत असते, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो, इथं तिथं व्हिडिओ होऊ शकतो। पण तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका व अशीच रेसिपी ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागतात शेंगुडे। माझ्या नवऱ्याचे फेवरेट डिश आहे शेंगुडे म्हटलं की त्यांना खूप आवडतं आणि खूप आनंद होतो। मी म्हटले ना शेंगुडे करायचे आहेत आज, की त्यांना खूप आनंद होतो। अशा प्रकारे आपला मसाला छान रेडी झाला आहे व आपलं पीठही रेडी झालं आहे। ज्या प्रकारे शेव असते त्या प्रकारे असे गोल गोल शेंगुडे असे छान त्या शेपमध्ये करून घ्यायचे, बारीक नाही, जाड नाही, मीडियम असे करून घ्यायचे। व साईडला मसालाही बघत राहायचा आहे की मसाला कसा झाला, असा लालसर झाला, थोडं तरण आलं की छान। जेवढी भाजी करायची त्याप्रमाणे आपल्याला डबलचं पाणी टाकायचं आहे, कारण शेंगुडे शिजायला पाणी खूप प्रमाणात लागतं, म्हणून पाणी डबलचं टाकायचं आहे। मी पाणी खूप टाकलं होतं आणि इकडं शेंगुडेही रेडी होत होते आपले। छानपैकी मी डबलचं पाणी टाकून घेतलं आहे भाजीमध्ये। शेंगुडेही लाटून आपले रेडी होते आणि ते अशी जबरदस्त तुकडे आल्यावर सर्व शेंगुडे त्यात टाकून द्यायचे आहेत आणि टाकल्यावर हलवायचे आहेत, म्हणजे ते एकमेकांना चिपकून नाही राहत। सर्व असे शेंगुडे मस्त टाकून घ्यायचे आहेत भाजीत, चिपकून नको राहायला म्हणून चम्मचने हलवायचे आहेत ते टाकल्यानंतर। जसे मी हलवते तसे मस्तपैकी अशी फुल गॅसवर भाजी होऊ द्यायची आहे, जोपर्यंत आपल्याला जेवढी भाजी लागते तोपर्यंत भाजी आटत नाही तोपर्यंत। तुम्ही बघू शकता माझी भाजी अर्ध्या पातेल्याच्या खाली आटून गेलेली आहे, म्हणून मला तेवढीच भाजी हवी होती।
म्हणून मी गॅस कमी केला आहे व झाकणमध्ये पाणी टाकलं आहे. आता ते आतमधून छान शिजेपर्यंत 10 ते 15 मिनटं मी असेच ठेवणार आहे. त्यानंतर आपली भाजी रेडी झाली होती. 10-15 मिनटानंतर मी बघितल्यावर छान तळणही आलं होतं, भाजीही घट्ट झाली होती व शेंगुडेही छान शिजले होते आणि टेस्ट करून बघितलं तर छानही झाले होते. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा व तुमच्या घरच्यांनाही ट्राय करायला द्या. धन्यवाद मित्रांनो.